हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण ज्या विषयावर बोलणार तो विषय आहे की अ, जेव्हा एक लेडी घरात काम करून सगळे घर सांभाळून जॉब करेल किंवा बिझनेस करेल, तर त्या बाईच्यामध्ये काय काय तिला फेस करावं लागतं. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. मे बी तुमच्याकडे कामाला बायका असतील, माझ्याकडे फक्त संध्याकाळी जेवण बनवायला, ते पण माझी मुलगी 10वीत आहे आणि संध्याकाळी मला पोचायला उशीर होतो. मी पोचोस तोपर्यंत आणि ती जेवस्तोवर 12-12:30 होऊन जातात. त्यामुळं मग एवढा लेट नको म्हणून मी मेड ठेवली जेवण बनवायला. अदरवाईज सकाळचं सगळं उरकून मी 11पर्यंत शॉपवर पोचते. माझे मिस्टर 10पर्यंत, 9:45पर्यंत पोचतात. सगळं उरकायचं असतं. मी ह्याच्यात असं नाही, कामाने काय आपल्याला काय म्हणतो ना की कामाने काय माणूस मरत नाही, बट जसं जसं वय वाढत जातं त्याच्यानंतर खूप सारे प्रयोग आहे. काही काही लोक जेवण बनवायला सकाळ संध्याकाळ बायका झाडू पोछायला, बट आम्ही ते सगळं स्वतः करतो. माझ्या मुलगी पण थोडी मदत करते मला, मिस्टर मदत आपण काय होतं माहिती आहे, आज जर फॅमिलीमध्ये तुम्ही आहात, काय काय फॅमिलीमध्ये त्यांचे मुलं मदत नाही करत, मिस्टर माझे नवरा मदत नाही करत, तर ती बाई खूप प्रॉब्लेम फेस करते. असा माझा तरी एक्सपिरियन्स आहे. माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही हजबंड काम असू दे, बायको काम असू दे, किंवा घरी असेल बाई तर ठीक आहे, चला समजू शकतो तिच्याकडे थोडासा वेळ आहे की, पण थोडीशी मदत करा तिला. म्हणजे आज जे मी फेस करते ना, त्याच्यामुळे माझ्या मुलीचा मला खूप सपोर्ट आहे, मिस्टरांचा पण सपोर्ट आहे. आज मी जर 2 दिवस मी साधनेला गेले होते, त्यावेळेस मी माझं उरकून सकाळचं जात होते, म्हणजे दुपारी जात होते मी 3-3:30 वाजता. मग संध्याकाळी असतोपर्यंत बाई जेवण संध्याकाळचं बनवून जात होते आणि बाई बनवून जात होती, आणि मिस्टर मग आल्यावर थोडेसे जे काय भांडी होते, मुलगी जे आहे डॉग वगैरेचं फीडिंग वगैरे ते करत होते. या गोष्टीतनं मला खूप सपोर्ट आहे, हा प्लस पॉईंट आहे. पण किती झालं ना, जसं जसं वय वाढत जातं तसं फरक पडतो. आता कालपासून ना माझा दुखतो आहे पाय, तर काही काम आहे तरी प्रयत्न करायचा की करू. आता मे बी थंडीमुळे असेल, तुम्हाला पायाचा प्रॉब्लेम आहेच ऑलरेडी, खूप सारे प्रॉब्लेम आहेत. तर माझी रिक्वेस्ट आहे, जर कोणी जेंट्स असेल तर आपल्या थोडंसं बायकोला मदत केली तर काय बिघडणार आहे, की बाई असेल तर सगळीच गोष्ट रोजचे किचकिच पिचपिच सगळं नाही पाहिजे. थोडंसं मदत स्वतः करा आणि फ्री लाईफ जगा. काय होतं, हे आयुष्य आहे ना, मी एक्सपिरियन्सनी सांगते, काय माहिती कधी काय होईल सांगता नाही येणार, बट एकमेकाला साथ घेऊन चाला. तुम्ही चूक बरोबर आहे हे मला माहीत नाही, प्रत्येकाचं आयुष्य प्रॉब्लेम वेगळे वेगळे आहेत, पण आजच्या या लाईफमध्ये विदाऊट काम करणारी बाई शक्यतो नाही आहे कोणी. जर असेल तर त्या बाई चांगलं आहे, तिचं लाईफ मे बी देवांच्या कृपेने चांगलं चालू. कामं खूप असतात, लोकांना असं वाटतं काय काम आहे, पण खूप कामं असतात. ते कामं करून त्या बिचाऱ्या बाईची जी वाट लागते ते तिलाच माहिती आहे. आणि आजकालच्या ज्या मुली आहेत ते कामं म्हणजे आहेत करतात, पण शिका आणि इंडिपेंडेंट व्हा. मी असं सांगेल, जी मुलगी आहे जी जॉब नाही करत किंवा काही नाही करत, काम करा आणि स्वतःला ते पैशाचा वापर करणं, खूप घमेंड करणं हा माझा मुद्दा नाही आहे. पण आज जर तुम्ही या लाईफ जगायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली थोडा तरी अमाऊंट कमवून स्वतःसाठी, म्हणजे कमवा नाही तर सेव्ह करा, बट कमवा, काहीतरी करा, स्वतःचा स्टार्टअप टाका, काहीतरी करा. बट ॲज एक प्रत्येक बाईने स्वतःला इंडिव्हिज्युअली सपोर्ट करणं गरजेचं आहे. स्वतःची स्वतःलाच करा. मग तो खचलेली बाई जेव्हा घरी असते ना बाई, तेव्हा ती बाईची खूप हालत खराब होते. तिला टोमणे मारते, सासू मारेल, नवरा मारेल, लोक मारेल, टोमणे. तर त्याच्यामुळे ती बाई खचून जाते. त्यापेक्षा मी बोलेल काहीतरी करा, तुम्हाला आयुष्य पुढे जगायला हाच गोष्ट खूप सपोर्ट होऊन जाईल. तुमच्या चांगल्यासाठी आहे मी जे बोलते त्यातून करतात आजकाल बघते मी. काहीतरी शोधा जे तुम्हाला जमतं आहे, तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल. आज एक बाई म्हणून खूप फरक पडेल तुम्हाला. पैसा हा कामाला येतो, हा कधी पण कामाला राहिला तर तो साठवून ठेवा, बट काहीतरी करा. जॉब करा, बिझनेस करा, स्टार्टअप करा, काही करा, गप नका बस.
नाहीतर मग टोमणे ऐक हे म्हणजे बाई पूर्ण खचून जाते. आयुष्य मी बघते काय काय बायका, मी मतलब गप्प नाही बसली पाहिजे. वेळ निघून जाते आणि मग आयुष्य, अरे मी काय करायचंच राहिलं, माझं हे करायचं, मला इच्छा होती, मी ही कधीच नाही बोलायचं. म्हणजे आपण आपल्या हातावर पायावर धोंडा मारल्यासारखा आहे, तो कुऱ्हाड मारल्यासारखा आहे की आज मला चान्स होता, मी काहीच नाही करू शकले. नका करू. नाहीतर एक दिवस असा येईल ना की तुम्हाला मग त्या गोष्टीचा त्रास होईल. काही लोक असतात पण सगळे नसतात. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही काहीतरी करा, स्वतःला तयार करा, आयुष्य जगा, चांगल्यानं जगा. खूप सुंदर आहे आयुष्य. प्लीज मला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ बनवतो ह्याच्यासाठी की आज जी बाई म्हणून बिझनेस करून मी जे फेस करते, माझं ह्याचं म्हणणं आहे की तुमच्यासारख्या एक माझ्यातून एखादी जरी बाईचं आयुष्य, अरे वा काहीतरी झालं, काही असेल, माझा पेट शॉप आहे, ह्याच्यातून तुम्हाला माझ्याकडून काय सपोर्ट लागला की बिझनेस टाकायचं काय, मी सांगेल. तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा कसं टाकायचं, काय टाकायचं, आपण नक्की तुम्हाला सपोर्ट करू. त्याच्यातून तुम्हाला खूप खूप नाही बोलू शकत, पण थोडाफार फरक तर पडेल. करायचं तर करू शकता, ऑनलाईन विकायचं तर विकू शकता. माझं बहिणीचं ऑनलाईनचं पण बिझनेस आहे. तुम्हाला ऑनलाईनमध्ये कपड्यांचं करायचं, काय करायचं, काही करा, पण करा. ठीक आहे, चला बाय.